नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् एमत्र दुर्गा आदौ प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് brought to you by RG നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് RG നല്ലെണ്ണ. रामचंद्रन कड़न्नपल्ली वर्यः तथा KV गणेश कुमार महोदयः च द्वितीयतम पिणरायि सर्वकारस्य नूतनमन्त्रिपदवेः सत्यप्रतिज्ञा अकरोत्. राजभवने भवति सत्यप्रतिज्ञा कार्यक्रमः अकरोत्. अयोध्यस्थानस्थ नूतन व्योमपत्तनं महर्षि वाल्मीकिनः नाम्नि व्यवह्रियते. श्वः प्रधानमन्त्री व्योमपत्तनम् उद्घाटनं करिष्यति. साहचर्येऽस्मिन् केन्द्रसर्वकारः व्योमपत्तनस्य नाम्नि परिवर्तयेत्. समयेऽस्मिन् UP मुख्यमन्त्री योगी आदित्यनाथ अद्य अयोध्यायै समागतः. अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठा कार्यक्रमे भागः भविष्यमाण विषये कांग्रेस दले प्रतिसन्धिः रुक्षो जाता. विषयं नेतारः प्रतिकरोत् इति निर्देशः च अकरोत्. प्रतिष्ठा कार्यक्रमे न भागः भविष्यति चेदपि उत्तरभारतराज्यात् अनिश्चितप्रक्रमः अभिमुखीक्रियते इति केन्द्रनेतृत्वम्. राज्ये कोरोना व्यापनं रुक्षो वर्तते. राष्ट्रे कोरोनारुग्णानाम् अभियोगने 90% च केरलराज्ये वर्तते. 24 होराभ्यन्तरे 973 जनेभ्यः कोरोना स्थिरीकरोत्. राष्ट्रे 5 जनाः कोरोना मृत्युं मुक्तवन्तः. वार्ताः विस्तरेण. अयोध्यस्थानस्थ नूतन व्योमपत्तनं महर्षि वाल्मीकिनः नामे व्यवह्रियते. श्वः प्रधानमन्त्री व्योमपत्तनम् उद्घाटनं करिष्यति. साहचर्येऽस्मिन् केन्द्रसर्वकारः व्योमपत्तनस्य नाम्नि परिवर्तयेत्. समयेऽस्मिन् UP मुख्यमन्त्री योगी आदित्यनाथ अद्य अयोध्यायै समागतः. अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठा कार्यक्रमे भागः भविष्यमाण विषये कांग्रेस दले प्रतिसन्धिः रुक्षो जाता. विषयं नेतारः न प्रतिकरोत् इति निर्देशः च अकरोत्. प्रतिष्ठा कार्यक्रमे न भागः भविष्यति चेदपि उत्तरभारतराज्यात् अनिश्चितप्रक्रमः अभिमुखीक्रियते इति केन्द्रनेतृत्वम्. केरलं तमिळ्नाडु बेङ्गाल् PCC आदयः कार्यक्रमे भागः भाजः न भविष्यति इति निर्णयं स्याकरोत्. रामचंद्रन कड़न्नपल्ली वर्यः तथा KV गणेश कुमार महोदयः च द्वितीयतम पिणरायि सर्वकारस्य नूतन मन्त्रिपदवेः सत्यप्रतिज्ञा अकरोत्. राजभवने भवति सत्यप्रतिज्ञा कार्यक्रमः अकरोत्. समयेऽस्मिन् नियुक्तमन्त्री KV गणेश कुमार चलनचित्रविभागं न करणीयम् इति CPM राज्यसचिवः निर्णयं स्याकरोत्. कोलोराडो नगरस्य प्राथमिकमतपत्रं बहिष्कृतस्य अनन्तरं मेन् नगरस्य डोनाल्ड ट्रम्पः विघ्नं प्राप्नोत्. मेन् राष्ट्रः च राष्ट्रपतिनिर्वाचनं प्रक्रमात् ट्रम्प निराकरोत्. 21-2000 कैपिटोल हिल्स प्रक्षोभस्य साहचर्ये भवति प्रक्रमः स्याकरोत्. उत्तरभारतराज्येषु अतिशैत्यम् अनुवर्तते. देहली हरियाणा पंजाब राज्येषु रक्तवर्णजागृता ख्यापिता. अतिरुक्षशैत्यैः हेतुना रेल व्योमपथ यातायातमार्गायां च विलम्बः अबाधयत्. साहचर्येऽस्मिन् देहल्यां वायुप्रक्षोभं च रुक्षो जाता. हिमालय प्रदेशे प्रचंड हिमपातस्य शीतवायुना च कारणात् राष्ट्रीय राजधानी सहितेषु क्षेत्रेषु अत्यन्त शीतता निरन्तरं वर्तते. अतिशैत्यहेतुना शतशम्भन्यूनतः दृश्यानि केवलं द्रष्टुं शक्यते. अनेन रेल्यान व्योमयान यातायातमार्गायां च अबाधते. अनेकानि विमानयानानि दिल्ली विमानपत्तनात् जयपुरं लक्नौ नगरं च प्रेक्षितानि आसन्. अनेकानि रेल्यानानि विलम्बेन प्रचलन्ति. दिल्ली हरियाणा पंजाब राज्येषु रक्तजागृता घोषितमस्ति. हिमाचल प्रदेशस्य जम्मू काश्मीर उत्तराखण्डस्य राज्येषु हिमपातः अतीव शीतः च भवति. समयेऽस्मिन् एव दिल्ली नगरे वायुदूषणं तीव्रमस्ति. नोएडा नगरस्य समीपप्रदेशेषु च विद्यालयेभ्यः 2 दिवसौ अवकाशः दत्तः. वार्तादलं जनम्.
തൃശ്ശൂർപുരം മഹോത്സവ നാശനായ പ്രജ്ഞം കൃതാനാം ഉപരി സുശക്തതया സംരോധനം करणीयम् इति भारतीय जनता दल राज्याध्यक्षः के सुरेन्द्रः प्रस्तुत मुख्यमन्त्रिणः सह प्रजलिष्यमाणा चर्चा पराजयं भविष्यति चेत् भारतीय जनता दलः प्रत्यक्ष संरोध प्रक्रमः करिष्यति इति अयम् अवोचत्. തൃശ്ശൂർപൂരം നമ്മുടെ നാടിൻ്റെ ആകെ ഉത്സവമാണ്. സാംസ്കാരിക പാരമ്പര്യത്തിൻ്റെ, കേരള തനിമയുടെ, കേരളത്തിൻ്റെ ചരിത്രത്തിന് തന്നെ ഭാഗമായിട്ടുള്ള ഒരു മഹോത്സവമാണ്. ഈ നാട്ടിലെ എല്ലാ വിഭാഗം ജനങ്ങളും ഒറ്റക്കെട്ടായി അണിനിരന്ന് ലോകത്തിനു മുമ്പിൽ കാഴ്ചവെക്കുന്ന വലിയൊരു കാഴ്ചയാണ് തൃശ്ശൂർ പൂരം. കേരളത്തിൻ്റെ ഐക്കൺ, ലോകത്ത് കേരളം അറിയപ്പെടുന്നതിൽ പ്രധാനമായും തൃശ്ശൂർ പൂരം പ്രധാനപ്പെട്ട പങ്കുവഹിക്കുന്നതാണ്. പൂരം അലങ്കോലപ്പെടുത്താനുള്ള ഏത് നീക്കവും ഇവിടുത്തെ വിശ്വാസി സമൂഹം ശക്തമായി ചെറുത്ത് തോൽപ്പിക്കും. അവരുടെ കൂടെ നിൽക്കുന്ന ഒരു പ്രസ്ഥാനം എന്നുള്ള നിലയിൽ പ്രത്യക്ഷ സമരത്തിന് ഇന്ന് മുഖ്യമന്ത്രിയുടെ യോഗത്തിൽ വിശ്വാസികൾക്ക് അനുകൂലമായ തീരുമാനമുണ്ടായില്ലെങ്കിൽ പ്രത്യക്ഷ സമരത്തിന് ഞങ്ങൾ മുന്നിൽ നിൽക്കുമെന്ന് പറയാൻ ഈ അവസരം ഞാൻ ഉപയോഗിക്കാം. മകരസംക്രാന്തി മഹോത്സവ അനുബന്ധ്യ ശബരിഗിരി മന്ദിരം ശ്വः ഉദ്ഘാടയിष्यति. മകരസംക്രാന്തി സംബന്ധ്യ जनवरी 13 दिनाङ्के सायाह्ने प्रासादशुद्धिक्रिया कार्यक्रमः च भविष्यति. जनवरी 15 दिनाङ्के भवति मकरसंक्रान्ति महोत्सवः. जनवरी 15 രാമമന്ദിരം വർഗീയവത്കരണായ കോൺഗ്രസ് ദളം പ്രയതते इति भारतीय जनता दल ദേശീയ നിർവാഹക സമിതി അംഗः पी.के. कृष्णदासः अवोचत्. महात्मागान्धी महोदयं तदा रामराष्ट्रसङ्कल्पं च कोन्ग्रेस् निराकरोति वा इति अयम् अवदत्. CPM दलः जिहादी संघायै अवष्टम्बं करोति इति कृष्णदासः प्रस्तुत. ശ്രീരാമചന്ദ്രനെയും അയോധ്യയിൽ നടക്കുന്ന പ്രാണപ്രതിഷ്ഠയെയും വർഗീയവൽക്കരിക്കാനാണ് കോൺഗ്രസ് പരിശ്രമിക്കുന്നത്. ശ്രീരാമചന്ദ്രനോട് കോൺഗ്രസിന് വിശ്വാസമില്ലെങ്കിൽ അതിൽ പോകാതിരിക്കാൻ, ബഹിഷ്കരിക്കാൻ. ഈ പ്രാണപ്രതിഷ്ഠയിൽ ആ ചടങ്ങിനോട് വിയോജിപ്പുണ്ടെങ്കിൽ കോൺഗ്രസ് നേതൃത്വത്തിന് അതിൽ പങ്കെടുക്കാതിരിക്കാൻ, അതിന് യാതൊരു തെറ്റുമില്ല. കോൺഗ്രസ് പങ്കെടുക്കാതിരിക്കുന്നത് സമസ്തയുടെ സമ്മർദ്ദത്തിന് വഴങ്ങിയിട്ടാണെങ്കിൽ, അല്ലെങ്കിൽ ജമാഅത്ത് ഇസ്ലാമിയുടെയും PFIയുടെയും മുസ്ലിം ലീഗിന്റെയും മുന്നിൽ മുട്ടുമടക്കിയിട്ടാണെങ്കിൽ അക്കാര്യം സമൂഹത്തോട് തുറന്നു പറയാൻ തയ്യാറാകണം. മാർക്സിസ്റ്റ് പാർട്ടി സ്വാഭാവികമായിട്ടും ജിഹാദി സംഘടനകളോടൊപ്പം ചേർന്ന് നിൽക്കുന്ന സംഘടനയാണ്. അവർക്ക് ദേശീയ തലത്തിൽ ഒന്നും ചിന്തിക്കാനില്ല. കേരളത്തെക്കുറിച്ച് മാത്രമേ അവർക്ക് ചിന്തിക്കാനുള്ളൂ. 2024 ലോക്സഭാ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ കേരളത്തിൽ ജയിക്കാൻ ആവശ്യമായ നിലപാടാണ് അവർ സ്വീകരിക്കുന്നത്. KSRTC विभागे प्रवर्तनं कृतेभ्यः कृत्यतया वेतनं करणीयम् इति CPI नूतनमन्त्रिम् उपरि विश्वासम् अस्ति इति AITUC सार्वजनिकसचिवः KP राजेन्द्रः व्यक्तयत्. सर्वकारः कर्मचारीसङ्घानां साकं चर्चा करणीयम् इति अयम् अवोचत्. പണിയെടുത്താൽ കൂലി കൊടുക്കണം, വേല ചെയ്താൽ കൂലി കൊടുക്കുക എന്നുള്ളത് ലോക അംഗീകരിക്കപ്പെട്ട ഒരു സാമാന്യ നിയമമാണ്. അതിനുവേണ്ടി സമരവും പ്രക്ഷോഭവും കൈനീട്ടേണ്ട ആവശ്യം വരരുത്. അവിടെ എല്ലാ മേഖലയിലും കൃത്യമായി വേതനം വിതരണം ചെയ്യണം. പുതിയ മന്ത്രി എന്ന് പറഞ്ഞാൽ നേരത്തെ ഈ വകുപ്പ് കൈകാര്യം ചെയ്ത വ്യക്തിയാണ് ബഹുമാനപ്പെട്ട ഗണേഷ് കുമാർ. അദ്ദേഹം പുതിയ മന്ത്രിയായി വന്നതിലുള്ള അദ്ദേഹത്തിനോടുള്ള സന്തോഷവും ഒക്കെ ഞാൻ ആദ്യം പ്രകടിപ്പിക്കുകയാണ്. തൊഴിലാളി സംഘടനകൾ ഉന്നയിക്കുന്നത്. അപ്പോൾ KSRTCയിൽ നിരവധി കാര്യങ്ങൾ ഞങ്ങൾ ഉന്നയിച്ചിട്ടുണ്ട്. ഒരു കാര്യവും ചർച്ച ചെയ്യാൻ അവസരം കിട്ടിയിട്ടില്ല. അവസരം കിട്ടാത്ത ഒരു യൂണിയൻ്റെ പ്രസിഡൻ്റാണ് ഞാൻ. അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ പറയുന്നത്, ബഹുമാനപ്പെട്ട മന്ത്രിയോട് ഒറ്റ അഭ്യർത്ഥനയേ ഉള്ളൂ. അദ്ദേഹം ചുമതല ഏറ്റെടുത്ത് കഴിഞ്ഞാൽ ഏറ്റവും അടുത്ത ദിവസം ഞങ്ങൾ വൈകിട്ട് ചർച്ചയ്ക്ക് തയ്യാറാവണം. राज्ये कोरोनाव्यापनं रुक्षो वर्तते. राष्ट्रे कोरोनारुग्णानाम् अभियोगे 90% च केरळराज्ये वर्तते. 24 होराभ्यन्तरे 79% जनेभ्यः कोरोना स्थिरीकरोत्. राष्ट्रे 5 जनाः कोरोनारुग्णेन मृत्युम् उपगतवन्तः. राज्ये गत 5 दिनेषु 100 रोगेण वृद्धिः अभवत्. सम्प्रति राज्ये 79% जनाः कोरोनारोगेण चिकित्सां कुर्वन्ति. राज्ये एकसप्ताहस्य अन्तः 2 कोरोना मृत्युः जातः. इदानीन्तन 97% कोरोना प्रकरणेषु 90% कोरोना प्रकरणाः केरलतः सन्ति.
मृत्युः गणना वर्धयत् आद्यन्तं संक्रामिकस्य ओमिक्रोन् J1 लक्षणं प्रसरति चेत् तक्षणं चिकित्सां कर्तुं स्वास्थ्यविभागेन जनसमक्षं निर्देशः दत्तः। स्वास्थ्यक्षेत्रे कार्यं कुर्वन्तः अपि अधिकं सावधानाः भवेयुः इति निर्देशः दत्तः अस्ति। वार्तादलं जनम् वार्ता संस्कृतमात्र सम्बन्धिते अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:15 अधिकवार्तानां दृश्यानां कृते chennai tv.com सन्दर्श्यतां। शुभं भूयात्।